हॅलो, मी पल्लवी. तर आमच्याकडे पहिला पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या पावसाचा आनंद खूप वेगळा असतो. कारण खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि पाऊस असा जोरदार आला की आमच्या सगळ्या बुलढाण्यामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालं. रस्त्यावर पाणी, रोडवर पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या स्टुडिओमध्ये पण खूप सारं पाणी आलं. कुठून पाणी येत होतं काहीच कळत नव्हतं. पण पहिला पाऊस जो पडला तो मस्त दमदार आणि जोरदार झाला आहे. तर पाणी कुठून येते स्टुडिओमध्ये ते कळायच्या आधीच पूर्ण स्टुडिओला असं धार लागली होती. सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे गणपती बाप्पा पण ओले झाले होते आणि एवढं पाणी झालं स्टुडिओमध्ये की पाऊस फक्त अर्धा तासच पडला होता. पण पाणी लोटायला 1 तास लागून गेला. सगळीकडे ओलंच ओलं झालं. पण असं वाटलं चला जाऊ द्या, पावसाने हजेरी तर लावली पण पाणी कुठून गळतं हे कळलंच नाही. कारण की POP फुटली होती की काय काहीच कळत नव्हतं. आता हे माझं काम सुरू झालं. त्यानंतर मुलांनी घरात दुसरं काम सुरू केलं. कारण की माझी जी मुलं आहे ती खूपच जास्त ॲक्टिव्ह निघत चालली, दिवसेंदिवस ॲक्टिव्ह होत चालली आहे. मी जर दुसरं काम करत असली तर तिसरं काम ते नक्की वाढवून ठेवतात. कारण की यांना आज खायचे होते कांदा भजी. पहिला जर पाऊस पडला तर त्यांना नेहमी असं चमचमीत मस्त खावंसं वाटतं आणि ते स्वतःच करण्याचा खूप प्रयत्न करत असतात. तर हे माझे 2 कार्टून आहेत आणि हा जो तिसरा आहे तो माझ्या जावेचा मुलगा आहे. हे तिघं पण काही ना काही रिकामे कामं नक्की करत असतात आणि आमच्या कबीरला गॅसचा ओटा तर खूप आवडतो. त्याला काय माहिती काय वेड आहे गॅसच्या ओट्यावरचं. त्याला असं वाटतं की तिथं जर बसलं तर आपल्याला काही मिळणारच नाही. म्हणून तो मम्मा असो का दीदी असो गॅसच्या ओट्यावरच नेहमी मांडी मारून बसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो याची स्वतःची इतकी काळजी घेतो. त्याला अजूनही चटका लागलेला नाही आहे आणि आता कबीर कंप्लीट 5 वर्षाचा पूर्ण झाला आहे. पण जेव्हापासून त्याला समजतं आहे तेव्हापासून तो जास्तीत जास्त फक्त गॅसच्या ओट्यावरच बसतो. त्याला नेहमीच गॅसच्या ओट्यावर बसायला खूप आवडते आणि कुठलीही गोष्ट त्याला सगळ्यात आधी खायला मिळाली पाहिजे असा त्याचा अट्टहास असतो. पण खरंच आपली मुलं इतकी मोठी झाली ही कधीच मला वाटतच नाही. कारण त्यांना जेव्हाही काही खायचं असतं ते मला कधीच म्हणत नाही. ते स्वतःच करण्याचा प्रयत्न करतात आणि मलाही असं वाटतं की मुलं आता जर शिकली तर भविष्यात त्यांना कुठं ना कुठं काहीतरी ते नक्की करतील. जेव्हा ते बाहेरगावी शिकायला जातील तर बाहेरून काही आणल्यापेक्षा स्वतःच्या हाताने जर त्यांनी बनवलं तर नक्कीच त्यांचं पोटही भरेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं आरोग्य चांगलं राहील. आणि माझी जी मुलं आहेत ते बाहेरचं खूप कमी खातात. कारण त्यांना माहिती आहे की ते आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. कारण की दोघी जी मुलं आहेत ती खूप नाजूक आहेत. त्यांना बाहेरचं खाल्लं की ते अजिबात पचतच नाही. एकाचं पोट दुखतं तर एकाचं खूप डोकं दुखतं. त्यामुळे दोघं खूप स्वतःच काळजी घेतात आणि स्वतःच काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतात. तर मंजिरीने खूप छान अशी कांदा भजी बनवली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं ती बनवताना त्यांनी खूप छान केली होती. त्यामुळे त्यांना पाहून मला असं वाटलं की खरंच माझी छोटीशी ही मुलं खरंच खूप मोठी झाली आहे. आणि कबीरला सगळ्यात पहिला माझा फक्त कबीरच खात असतो. म्हणजे कुठलीही जी गोष्ट खाण्याची बनत असते ती फक्त कबीरच खात असतो. कारण की सगळ्यात छोटा तो जरी असला तरी सगळ्यात पहिला हक्क त्याचाच असतो कुठल्याही खाण्यासाठी. तर माझं जोपर्यंत काम होत होतं तोपर्यंत या दोघांनी खूप छान अशी कांदा भजी बनवली आणि मलाही खाण्यासाठी बोलवलं. भांडी तर मुलांनी खूप सारी काढली होती. पण त्यांनी स्वतः काहीतरी केलं तर मला खूप आनंद झाला. आणि मी माझ्या मुलांना नेहमी प्रोत्साहन देत असते. कारण की त्यांना अशा छोट्या गोष्टीमधूनच ते खरंच काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मलाही नेहमी असं वाटत असते की आपल्या मुलांनी खरंच स्वतःच्या हाताने स्वतः जर बनवलं तर त्यांना त्या गोष्टीची किंमत राहते. आणि खरंच आपली आई किचनमध्ये किती काम करते हे त्यांना कळतं. कारण की कुठलंही काम करणं साधं सोपं नसतं. तर असंच माझ्यासाठी कांदा भजी बनवली आणि कांदा भजी खूप छान झाली होती. तर तुम्ही पावसामध्ये कांदा भजी नक्की खा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत परत भेटूया. बाय.